तर मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या भावात या ठिकाणी 100% 300 रुपयांची तेजी येताना दिसणार आहे। तर या तेजीमध्ये अखेर 15 ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या भावात 100% या ठिकाणी 300 ची तेजी येताना दिसणार। आणि मग या 300 च्या तेजी नंतर बाजारभाव 15 ऑक्टोबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार, याही प्रश्नाचं उत्तर घेऊया। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भाव पातळी 4700 च्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पातळी $10.5 प्रतिबुशेलच्या वर येऊन सध्या $10.64 प्रतिबुशेल पर्यंत दिसायला लागली। आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा देशातील भावाला या ठिकाणी 100% मिळणार आहे आणि बाजारभावात तेजी येणार म्हणजे येणार। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर हमी भावावरती जी खरेदी सुरू होताना दिसणार आहे, याचा सुद्धा सकारात्मक परिणाम 15 ऑक्टोबर नंतर दिसणार। आणि त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकार सोयाबीन निर्यातीवरती सुद्धा अनुदान भविष्यात देऊ शकते। या जर असणाऱ्या घडामोडींचा विचार केला तर 15 ऑक्टोबर नंतर देशात बाजारभाव 300 रुपयांनी वाढायला हरकत नाही आणि बाजारभाव जर 15 ऑक्टोबर नंतर 5000 पार झाला तरी आश्चर्य वाटायला नको। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं तर बाजारभाव 5000 पार गेला की तिथं काय करायचं मित्रांनो, आपण आपल्या गरजेपुरतं सोयाबीन विक्री करायचं आणि बाकी आपण मग जेव्हा दिवाळीनंतर गरज पडेल तेव्हा विक्री करायचं। म्हणजे भविष्यात भाव वाढला तर आपल्याला वाटेल मी बरं झालं सगळं सोयाबीन विकलं नाही, भाव कमी झाला तर बरं झालं वाटेल मी सगळं सोयाबीन ठेवलं नाही। तर या पद्धतीनं काम करा। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात बाजारभाव सोयाबीनचे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते व्हिडिओ चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार।